नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. 25 मिनिटं 50 बातम्या बघणार आहोत. मात्र त्याआधी एक मोठी बातमी आहे कल्याणमधनं. तिथे भाजी मार्केटमध्ये मारहाणीची घटना घडली आहे. भाजी खरेदीसाठी आलेल्या दोघांना मारहाण झाली आहे. एक तरुण आणि भाजी विक्रेता यांच्यामध्ये बाचाबाची झाली. भाजी महाग का असं विचारल्यानं त्याला चोप देण्यात आलाय. मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. कल्याणच्या भाजी मार्केटमध्ये ग्राहक आणि विक्रेता यांच्यामध्ये बाचाबाची झाली आणि त्याचं पर्यवसन हे या हाणामारीमध्ये झालं, ज्याची दृश्य आपण पाहतोय. एक तरुण आणि भाजी विक्रेता यांच्यामध्ये बाचाबाची झाली आणि भाजी महाग का असा प्रश्न या तरुणानं भाजी विक्रेत्याला विचारल्यानंतर बाचाबाची झाली आणि त्याचं पर्यवसन हाणामारीत झालं. अधिक माहितीसाठी जाऊयात. आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड आहेत फोन लाईनवरती. गणेश, भाजी महाग का हा प्रश्न विचारल्यानंतर बाचाबाची नेमकी झाली कशावरून आणि ज्याचं पर्यवसन इतक्या मोठ्या हाणामारीत झालं? स्वतः हे उल्हासनगरचे दोन भाजी विक्रेते आहेत, किरकोळ विक्रेते आहेत आणि दररोज लागणाऱ्या भाजीसाठी हे कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केटमध्ये गेले होते. सोमवारी सकाळचा हा प्रकार आहे आणि ज्यावेळेस भाजी खरेदी करत असताना भाजीच्या दरावरून हा सगळा वाद झाला. सुरुवातीला त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली आणि बाचाबाचीचं पर्यवसन आहे ते हाणमारीत झालेलं आहे आणि याच्यामुळे दोन जे किरकोळ विक्रेते आहेत त्यांना मारहाण करण्यात आलेली आहे. संपूर्ण जो प्रकार आहे तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे. महत्वाची बाब म्हणजे कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी याची दखल घेतली होती. मात्र दोन्हीही बाजूचे जे गट होते त्यांनी सामंजस्यानं हा सगळा प्रकार मिटवलेला आहे आणि त्याच्यामुळे पोलीस स्थानकामध्ये कोणत्याही प्रकारचा गुन्हा या संदर्भात दाखल नाहीये. मात्र मारहाणीचा जो सीसीटीव्ही आहे तो व्हायरल झाल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आलाय. मात्र पोलीस स्थानकात या संदर्भात कोणताही गुन्हा दाखल नाहीये. याच्यामध्ये एका भाजी विक्रेत्याला लागलेला आहे, मात्र कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाहीये. श्वेता. बरं गणेश, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आणखी अशी एक मोठी बातमी आहे. मेडिकल चालकाला डोंबिवलीमध्ये मारहाण करण्यात आली. झोपेची गोळी न दिल्यामुळे ग्राहकानं मारलंय. बाचाबाचीचं रूपांतर हाणामारीत झालं आणि लाकडी दांडक्यानं ग्राहकानं मेडिकल चालकाला मारहाण केली. मानपाडा पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय. डोंबिवलीतला हा सगळा प्रकार. झोपेची गोळी घेण्यासाठी एक ग्राहक मेडिकलमध्ये आलेला असताना गोळी नाही असं उत्तर दिल्यानंतर मेडिकल चालकालाच मारहाण करण्यात आली. बाचाबाचीचं रूपांतरण हाणामारीत झालं आणि लाकडी दांडक्यानं ग्राहकानं मेडिकल चालकाला मारहाण केली. मानपाडा पोलिसात गुन्हा दाखल झालाय. अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडे. अजित, काय माहिती? सोमवारी रात्री हा प्रकार घडलेला आहे. डोंबिवलीमध्ये हा प्रकार घडलाय. संजीवनी नावाचं एक मेडिकल आहे. या मेडिकलमध्ये दोन ग्राहक आले होते, दिलीप करोडिया आणि त्याच पद्धतीने त्यांचा मुलगा दीपक म्हणून. ज्यावेळी यांनी झोपेच्या गोळ्या मागितल्या तेव्हा मेडिकल चालक जो होता अजय स्वामी यांनी त्यांना आमच्या मेडिकलमध्ये झोपेच्या गोळ्या नाही आहेत असं सांगितलं असता त्यांच्यामध्ये आपण सीसीटीव्ही फुटेज जर पाहिलं तर काही बोलचाल सुरू आहेत आणि त्या बोलचाल सुरू होत असताना त्यांच्यामध्ये बाचाबाच झाली आणि त्याचा बाचाबाचीचा परिणाम जो आहे तो मारहाणीत झाला. ही मारहाण इतकी झाली की त्या अजयला दीपक आणि दिलीप करोडिया जे आहेत हे दोघांनी बाहेर खेचलं आणि त्याला दांडक्याने मारहाण केली. यामध्ये त्याच्या हाताला, बोटाला आणि डोक्याला मार लागलेला आहे. त्याची मेडिकल करण्यात आलेली आहे. मानपाडा पोलिसांनी हा गुन्हा दाखल केलेला आहे. पण अशा रीतीनं इतक्या सुरक्षित ठिकाणी देखील जर अशा प्रकार घडत असतील तर कशा रीतीनं दुकान जे आहे, चालक जे आहेत ते सुरक्षित आहेत असा प्रश्न आता सगळ्या दुकान संघटनांनी उपस्थित केलेला आहे. मुळात जर एखाद्या झोपेची गोळी ही प्रिस्क्राईब गोळी आहे, प्रिस्क्रिप्शन किंवा डॉक्टरांच्या रिकमेंडेशन शिवाय ती गोळी देता येत नाही. मग अशा रीतीने जर ग्राहकांनी ती गोळी मागितली आणि त्याला नकार दिला तर मारहाण करणं कितपत योग्य आहे असा प्रश्न आता दुकानाचे जे असोसिएशनवाले ते उपस्थित करतायत. दुसरीकडे यांच्या मारहाणीचं कारण फक्त झोपेची गोळी होती का या व्यतिरिक्त अजून काय आहे याचा तपास मानपाडा पोलीस करतायत. बरोबर अजित, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. पोलीस तपास करतीलच आणि खरी गोष्ट यातून समोर येईल. मात्र हे सीसीटीव्ही फुटेजमध्ये थेट दिसतंय की एक ग्राहकानं हातामध्ये एक रॉड घेऊन त्या मेडिकल चालकाला कशा पद्धतीनं मारहाण केली होती. आणि आता या बुलेटिनमध्ये पाहूयात 25 मिनिटं 50 बातम्या. जय फिलिस्तानीच्या नाऱ्यानंतर असदुद्दीन ओवेसींनी प्रतिक्रिया दिली. ज्यांना जे करायचंय ते करू देत, मला संविधान माहिती आहे, या धमक्यांना मी घाबरत नाही असं ओवेसी म्हणाले. तर ओवेसींच्या जय फिलिस्तानीच्या नाऱ्यानंतर भाजप आमदार नितेश राणे आक्रमक झालेत. अतिरेक्यांचा जय जयकार करणं निंदनीय आहे. ओवेसींनी भर चौकात यावं, त्यांची जीप छाटू असं नितेश राणे म्हणाले.
राम कदमांनी ओवेसींवरती निशाणा साधला. त्यांचा जय जयकार करायचा असल्यास त्यांनी परदेशात जाऊन राहावं. भारतात केवळ भारत माता की जय असाच जयघोष होणार. ओवेसींनी जाणून बुजून करोडो राष्ट्रभक्तांचा अपमान केलाय, त्यामुळे त्यांची खासदारकी रद्द झाली पाहिजे अशी मागणी राम कदम यांनी केली. असदुद्दीन ओवेसी यांना अपात्र ठरवण्याची मागणी राष्ट्रपतींकडे करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील हरिशंकर जैन यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिलंय, त्यामुळे ओवेसींची खासदारकी रद्द होऊ शकते. ओवेसींनी त्यांची वोट बँक वाचवण्यासाठी त्या शब्दाचा प्रयोग केलाय. मात्र असे शब्द संसदेत चालत नाहीत हे त्यांना माहीत असून सुद्धा त्यांनी जाणीवपूर्वक त्या शब्दाचा उच्चार केला. त्यामुळे कामकाजातून हा शब्द हटवावा अशी मागणी करत भाजपचे आमदार संजय केळकर यांनी ओवेसींच्या वक्तव्याचा निषेध केला. आगामी विधानसभा महायुती एकत्रितपणे लढणार की नाही यावर शंका असल्याचं खळबळजनक वक्तव्य अमोल मिटकर यांनी केलं. तर 55 जागा आम्हाला कमी असून गेल्या निवडणुकीप्रमाणे सन्मानजनक 80 ते 100 जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाव्यात अशी अपेक्षा मिटकर यांनी व्यक्त केली. तसं न झाल्यास आम्हाला विधानसभा निवडणूक वेगळी लढवावी लागेल असा इशारा अमोल मिटकर यांनी महायुतीला दिला. अमोल मिटकर यांनी तोंडाला लगाम लावण्याची गरज आहे, कारण मिटकरींना कोणत्याही प्रकारचा अधिकार देण्यात आलेला नाही, त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला महत्त्व द्यावं असं वाटत नाही असं म्हणत प्रवीण दरेकरांनी अमोल मिटकरींच्या वक्तव्यावर निशाणा साधला. प्रवीण दरेकरांनी दिलेल्या सल्ल्यानंतर अमोल मिटकर यांनी प्रत्युत्तर दिलं. दरेकरांनी भाजपच्या नेत्यांनी सल्ला द्यावा, मी राष्ट्रवादीचा आहे असं अमोल मिटकर यांनी म्हटलं. जागा वाटपाची चर्चा ही माध्यमांसमोर करायची नसते, तीनही पक्षांचे प्रमुख मिळून त्याबाबत ठरवतील असं शंभूराज देसाईंनी म्हटलं. गैरसमज निर्माण होईल असं वक्तव्य कोणी करू नये अशी प्रतिक्रिया देसाईंनी मिटकरींच्या वक्तव्यावर दिली. लोकसभा अध्यक्षपदी ओम बिर्लांची निवड करण्यात आली. आवाजी मतदानानं एनडीएकडे बहुमत असल्यानं ओम बिर्ला दुसऱ्यांदा अध्यक्ष ठरलेत. ओम बिर्ला 18व्या लोकसभेचे नवे अध्यक्ष झालेत. ओम बिर्लांची दुसऱ्यांदा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी त्यांचं अभिनंदन केलं. बिर्लांवर आता मोठी जबाबदारी आली असं म्हणत पंतप्रधान मोदींनी ओम बिर्ला यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी एक मोठी बातमी येते. यंदा पंढरीच्या वारीत राहुल गांधी सुद्धा एक दिवस वारी अनुभवणार आहेत. पायी वारी सोहळ्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज सोहळ्यामध्ये राहुल गांधी वारकरी भक्तांसोबत चालणार आहेत. शरद पवार यांच्या वारी अनुभवा या घोषित कार्यक्रमानंतर राहुल गांधी पंढरीच्या वारीमध्ये सहभागी होणार अशी माहिती मिळते. वारकरी भक्तांसोबत पायी सोहळ्यानंतर पंढरपुरात येऊन विठ्ठल दर्शन सुद्धा राहुल गांधी घेणार आहेत. दिल्लीतील काँग्रेस श्रेष्ठींकडून पंढरपूर इथल्या शिरस्त पदाधिकारी यांच्याकडे वारीबाबत माहिती घेण्यात आली आणि राहुल गांधी यांच्या वारी दौऱ्याबाबत विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. आषाढी वारीमध्ये राहुल गांधी एक दिवस पायी चालत वारी अनुभवणार आहेत. विठ्ठलाचं दर्शन देखील घेणार आहेत. अधिक माहितीसाठी जाऊयात. आमचे प्रतिनिधी वीरेंद्र सिंह उत्पात आहेत फोनलाईनवरती. वीरेंद्र, पंढरपुरात अशी काही माहिती घेण्यात आलेली आहे का काँग्रेसकडून की राहुल गांधींच्या वारीमध्ये सहभागी होण्याबाबत? पंढरपुरातील काही वारकरी संप्रदायांच्या नेते आहेत जे महाराज मंडळ आहेत, त्यांच्याकडनं अशी माहिती कळालेली आहे की राहुल गांधी यावर्षी वारी अनुभवणार आहेत. पालखी सोहळ्यामध्ये ते हजेरी लावणार आहेत. काही अंतर चालणार आहेत वारकऱ्यांबरोबर आणि तसेच पंढरपुरात येऊन विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनही घेणार आहेत. अधिकृत माहिती त्यांच्याकडनं जाहीर होईल, मात्र सध्या तरी तसं त्याची तयारी चालू आहे आणि त्याची चर्चा झालेली आहे अशी माहिती कळालेली आहे. साधारण कोणत्या टप्प्यात, म्हणजे वारी कोणत्या टप्प्यात आल्यावर राहुल गांधी सहभागी होतील, काय अंदाज? जे शरद पवारांचा जो कार्यक्रम आहे त्याच्या जवळपासच राहुल गांधींचा कार्यक्रम असावा अशी चर्चा आहे. मात्र त्याच्याबद्दलची पूर्णपणे माहिती अजून स्पष्ट झालेली नाहीये. मात्र ते वारीच्या पालखी सोहळ्यामध्ये निश्चित सहभागी होतील अशी माहिती आहे. बरं, त्यामुळे एक प्रकारे महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रात काँग्रेसच्या गोटामध्ये एक आनंदाचं वातावरण असणार आहे, कारण एकतर पंढरीची वारी सुरू होतीये 2च दिवसात आणि वारीच्या एका टप्प्यामध्ये राहुल गांधी सुद्धा काही पायी अंतर चालणार आहेत वारीमध्ये वारकऱ्यांसोबत आणि विठ्ठल रुक्मिणीचं पंढरपुरात जाऊन दर्शन देखील घेणार आहेत. दिल्लीतून काँग्रेस गोटातून पंढरपुरात तशी विचारणा करण्यात आली आणि माहिती घेण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे पंढरीच्या वारीत यंदा काँग्रेसचे नेते राहुल गांधी सामील होणार आहेत.
आणि आणखी एक मोठी बातमी इथे येते, ती देखील पाहूयात। सलग दुसऱ्या दिवशी पुणे महानगरपालिकेकडून सध्या तोडक कारवाई सुरू आहे शहरातील बार आणि पब मधल्या अनधिकृत बांधकामांवरती। पालिकेचा हातोडा पडलाय। पुण्यातल्या बाणेर भागातल्या FML बारच्या अनधिकृत बांधकामावरती तोडक कारवाईला सुरुवात झाली आणि काल दिवसभरात 26 हॉटेल्स रेस्टॉरंट्सवरती महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं कारवाई केली आणि दिवसभरात एकूण 37,000 चौरस फूट अनधिकृत बांधकाम तोडण्यात आलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर पुणे महानगरपालिकेची ही धडक कारवाई सुरू आहे। आणि आता सलग दुसऱ्या दिवशी बाणेरमध्ये देखील कारवाई सुरू आहे। कालही एकूण 37 बार आणि पबवरती तोडक कारवाई झाली आणि आता बाणेर भागातल्या FML बारच्या अनधिकृत बांधकामावरती सुद्धा तोडक कारवाईला सुरुवात झाली आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आहेत। वैभव, आत्ताचे काय अपडेट आहेत या तोडक कारवाईतले? श्वेता, बाणेर परिसरामध्ये ही कारवाई सुरू आहे। सकाळपासून ही कारवाई जी आहे ती करण्यात येते। आता गव्हर्नर लाऊंज जे त्याचं अतिक्रमण जे होतं बाहेरच्या बाजूचं, जेवढी परवानगी होती त्यापेक्षा अतिरिक्त बांधकाम केलेलं असलेलं सगळं महापालिकेनं तोडलेलं आपण पाहतोय। या अशाच पद्धतीने बाणेर परिसरामध्ये जी मोठमोठाली हॉटेल तर सलग दुसऱ्या दिवशी पुणे महानगरपालिकेकडून तोडक कारवाई सुरू आहे। जे अनधिकृत बार्स आहेत, पब्स आहेत, याच्यावरती कारवाई केली जाते। थेट JCB फिरवला जातोय। तोडक कारवाई हातोडा चालतोय कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसे आदेशच दिलेत। पुण्यातल्या ड्रग्ज प्रकरणानंतर आणि L3 बार मधल्या आणि पब मधल्या व्हायरल व्हिडिओ नंतर आता मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार पुण्यामध्ये अनधिकृत बार्स आणि पबवरती तोडक कारवाई सलग दुसऱ्या दिवशीही सुरू आहे। यात आणखी एक मोठी बातमी, शिवसेना ठाकरे गटाच्या सर्व आमदारांची आज रात्री 8 वाजता वांद्रे इथल्या ताज लँडसेंड हॉटेलमध्ये बैठक आयोजित करण्यात आली आहे। अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन केलं गेलंय। विधानसभा निवडणुकीपूर्वीचे शेवटचं हे अधिवेशन असल्यामुळे या अधिवेशनात शिवसेना ठाकरे गटाची काय रणनीती असणार यावरती चर्चा होईल। आजच्या बैठकीत लोकांचे कोणते प्रश्न हाती घेऊन आवाज उठवायचा याबद्दल देखील उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत। शिवसेनेचे प्रमुख नेते आणि दोन्ही सभागृहातील आमदार मुंबईतल्या आजच्या बैठकीला उपस्थित असतील। आज रात्री 8 वाजता वांद्रे इथल्या हॉटेल ताज लँडसेंडमध्ये ही बैठक होणार आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी उदय जाधव आहेत आपल्यासोबत फोन लाईनवरती। उदय, पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर ठाकरे गटाकडून या बैठकीचं आयोजन, काय माहिती? राज्य सरकारचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे उद्यापासून आणि त्याच निमित्तानेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानसभा आणि विधान परिषदेतील सर्व आमदारांना आज रात्री 8 वाजता बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आलेले आहे। स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत। जनतेचे काय प्रश्न आहेत ते कसे सोडवले गेले पाहिजे, त्याचबरोबर विधान भवनातील दोन्ही सभागृहांमध्ये या संदर्भात कशा प्रकारे आवाज उठवला पाहिजे या संदर्भातलं रणनीती या बैठकीत ठरणार आहेत। स्वतः उद्धव ठाकरे या बैठकीला उपस्थित असणार आहेत आणि एकूणच या पावसाळी अधिवेशनातील पुढची रणनीती जी आहे ती या बैठकीत ठरवली जाणार आहे। आज रात्री 8 वाजता ताजलँड्स वांद्रे येथील या हॉटेलमध्ये ही बैठक होणार आहे। उदय, धन्यवाद या माहितीसाठी। आणि आता पाहूयात 25 मिनिटं 50 बातम्या। भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी पदवीधर मतदारसंघासाठी दहिसर पूर्वेकडील प्रज्ञा हायस्कूलमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला। भाजपचे दोन्ही उमेदवार निवडून येतील असा विश्वास दरेकरांनी व्यक्त केला। मुंबईतील पदवीधर मतदार सुज्ञ आहेत। एका सच्चा मुंबईकराला पदवीधर संधी देतील अशी प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी दिली। प्रथम फेरीत आम्ही निवडणूक जिंकू असा दावा आशिष शेलार यांनी केला। प्रत्येक निवडणुकीत माझ्यासमोर कोण आहे याचा मी विचार करत नाही, मी माझ्या विजयाबाबत आश्वासक आहे अशी प्रतिक्रिया मुंबई पदवीधरचे ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब यांनी दिली। मातोश्रीचा आशीर्वाद ज्यांना असतो ते विजयी होतात असं परब म्हणाले। नाशिक पदवीधर मतदारसंघात आज मतदान पार पडते, यासाठी अहमदनगरमध्ये सुद्धा मतदान होत आहे। शहरातील मतदान केंद्रावरती सकाळपासूनच शिक्षकांनी मतदानासाठी गर्दी केली। ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांना रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळालाय। दोघे आजपासून 3 दिवस अभिवादन दौरा करणार आहेत, नागरिकांच्या भेटीगाठी घेणार आहेत।
सलग दुसऱ्या दिवशी पुणे महानगरपालिकेकडून शहरातील बार्स आणि पबमधील अनधिकृत बांधकामावरती तोडक कारवाई करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर पुणे महापालिकेनं धडक कारवाई सुरू केली. काल दिवसभरात 26 हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सवरती पालिकेनं कारवाई केली. पुण्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाविरोधात जलप्रदूषण पालखी आंदोलन केलं. प्रदूषण मंडळाकडे पाठपुरावा करून देखील इंद्रायणी नदीमध्ये आसपासच्या कारखान्याचं सांडपाणी आणि केमिकलयुक्त पाणी सतत सोडलं जात असल्यानं इंद्रायणी नदी प्रदूषित झाली आहे. त्यामुळे ठाकरे गटानं वारकऱ्यांसोबत प्रतिकात्मक पालखी काढली. कन्नड शाळांमध्ये मराठी शिक्षक नियुक्ती करणं ही चुकीची बाब असून महाराष्ट्र सरकारनं या नियुक्त्या तातडीनं रद्द कराव्यात अशी मागणी कर्नाटक सीमा भाग विकास महामंडळ समितीकडून करण्यात आली. महाराष्ट्र सरकारला नियुक्ती रद्द करण्याबाबतचा अहवाल तातडीनं पाठवावा अशा सूचना सांगली जिल्हा परिषदेला कर्नाटक सीमा भाग विकास महामंडळ समितीकडून करण्यात आल्या आहेत. पावसाळा सुरू होऊन महिना होत आला तरी देखील बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूरमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते. 10 ते 12 दिवस पुरेल इतका पाणीसाठाही नसल्यामुळे संतप्त महिलांनी नगरपालिकेवरती मोर्चा काढला. आषाढी यात्रेपूर्वीच विठुरायाचं दर्शन रांगेत सावळा गोंधळ बघायला मिळतोय. बॅरिकेडिंग नसल्यामुळे दर्शन रांगेत चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली होती आणि मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांमध्ये आणि भाविकांमध्ये या प्रकरणावरून मारामारी सुद्धा झाली. त्यामुळे काही काळ दर्शन रांगेत तणाव निर्माण झाला. सांगलीच्या विटा येथील शिगावमध्ये प्रमोद आमने या युवकानं पोस्टातील नोकरीसाठी 10वीचं बनावट प्रमाणपत्र दिलं. याचा संशय आल्यामुळे डाक निरीक्षकानं पोलिसात तक्रार केली आणि यानंतर पोलिसांनी 7 जणांना अटक केली. निफाडच्या सोनेवाडी येथील एका धक्कादायक घटना समोर आली. एका शेततळ्यामध्ये मायलेकाचा मृतदेह आढळला. मृतांपैकी चिमुकल्याचं वय हे 2 वर्ष आहे. मात्र ही आत्महत्या आहे की घातपात याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या बातमीसोबतच वेळ झाली आहे. या बुलेटिनमध्ये आता इथेच एक छोट्याशा ब्रेकची लगेच परत येतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.